प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा आर्य गुरुकुलमध्ये संपन्न. इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एन्व्हायरमेंट आयोजित शृंखला ऑर्गनाइज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने पुस्मा आणि आर्य ग्लोबल यांच्या पुढाकाराने आर्य गुरुकुल नांदिवली येथे प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा 2024 पार पडला. पुष्पा आणि आर्य ग्लोबलतर्फे 3 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये कल्याण डोंबिवली अंबरनाथमधील 35 शाळांनी नोंदणी करून 20 शाळांनी सक्रिय सहभाग घेतला. प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक रिसायकलिंगला पाठवून त्याबद्दल जनजागृती केली. जास्तीत जास्त प्लास्टिक ज्या शाळेने जमा करून रिसायकलिंगसाठी पाठवले त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. यात 5 टॉपर विजेते घोषित करून त्यांना ट्रॉफी देऊन सन्मान चिन्हाने गौरवण्यात आलं. त्यासोबत सहभाग घेतलेल्या शाळांना देखील सन्मान चिन्ह देण्यात आलं. यावेळेस ICPEचे मॅनेजर सिस्टम कम्युनिकेशनचे सुधीर खुराना यांनी सहभागी झालेल्या शाळांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून प्लास्टिक रिसायकलिंग बद्दल माहिती दिली. But when it comes to the interpretation, it becomes something else. And eventually the narrative go haywire. So our prime job is to correct that. And it's incredibly rewarding to see the tangible result of our endeavors in raising awareness in event organized, of course, by RA Global and PUSMA in association with Shrunkla Organization for Sustainable Development, who were the big supporter of this event. So we did it about plastics and thermocol and its recycling. The enthusiasm displayed has been exceptional as we evident the participation of more than 31 schools who have participated in this event and collected more than 1.5 tons of plastic waste. I think we need to give a big round of applause to all those who have participated in it. सेंट मेरी हायस्कूल CEO आणि प्रोजेक्ट मॅनेजर विंदा भुसकुटे यांनी या कॉन्टेस्टमध्ये पारितोषिक आणि सहभागी घेतलेल्या शाळांचा आभार मानत ही शृंखला आपण अविरत सुरू ठेवत असून पुढील वेळेस प्रत्येक शाळेने 3 शाळा एकत्र करून मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यास जास्तीत जास्त शाळांनी पुढे यावं आणि सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे. आणि आर्य ग्लोबलचे मल्लिक मॅडम, आदरणीय मल्लिक सर आणि या ठिकाणी सगळे एकत्रित झालेल्या माझ्या मैत्रपूर्ण शाळा, या ठिकाणी तुमचं स्वागत. कारण की हे स्वागत याच्यासाठी कारण आपण नवीन कार्यक्रमाला आता सुरुवात करणार आहोत. हा शेवट नाही, हा शेवट इथून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आणि आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे यामध्ये भाग घेतोय. बरोबर आहे? येस. कारण की जशी स्वतःच्या शरीराची स्वच्छता पंचकर्माने केली जाते तशीच पूर्ण वातावरणाची स्वच्छता करणं सुद्धा आपली मुख्य जबाबदारी आहे. आणि ती तुम्ही गेले 3 महिने, 1 महिना तुम्ही प्रामाणिकपणे केलेली आहे की नाही? प्रत्येक शाळेने प्लास्टिक गोळा केलंय की नाही? हो की नाही? ये तो हमारा फर्स्ट टाइम था, आगे आगे देखो होता है. आणि एक्सपेरिमेंटमध्ये 50 जणांनी एकत्र येणं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासारखं, हो की नाही? तर यंदा ही झलक आहे फक्त ठाणे डिस्ट्रिक्टची. अशीच जर तुम्ही साथ दिली आणि जर हा अवेअरनेस खुरानाजी कहाँ पे हो येस, अशीच साथ तुमच्याकडनं आम्हाला मिळाली आणि अस्मिताजी तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर असलात तर असं चुटकीसरशी या ठिकाणी तो अवेअरनेस आपण निर्माण करू. अवेअरनेस नाही आहे अशातला भाग नाही आहे, फक्त पुश करायला कोणी नव्हतं. आणि खरोखरच या ठिकाणी मला आर्य ग्लोबलचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. कारण की जस्ट म्हणजे एक विजन लागत असते आणि ती विजन अस्मिता मॅडमने मल्लिक मॅडमना सांगितलं काय, मल्लिक मॅडमने लगेच ते मनावर घेतलं काय आणि आज हा कार्यक्रम होतो काय आणि आपली उपस्थिती दर्शवली. त्यासाठी सगळे शिक्षक मिळून मुलांना टाळायला सोपं नाही आहे. पूर्ण वर्ष झाल्यानंतर आपण परत शाळेत यायचं, हो की नाही? पण तरी तुम्ही आलेला आहात कारण की काम चांगलं केलेलं आहे.
हो की नाही? चांगल्या कामासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी जायला आवडतं. आणि आता या ठिकाणी एवढंच फक्त मी सांगते की जेवढं पार्टिसिपेशन असेल तर प्रत्येक शाळेची काय जबाबदारी असेल? प्रत्येक शाळेने प्रत्येकी 3 शाळा पार्टिसिपेट करून आम्हाला द्यायच्या. किती? 3 शाळा. प्रत्येक शाळेने किती शाळा द्यायच्या? का आवाज कमी? 3 शाळा. हो की नाही? म्हणजे टोटल किती होणार? 150. हो की नाही? आणि 150 झाल्यानंतर मिश्राजी गडबडणार. बापरे, हा काय प्रकार आहे? हो की नाही? पण नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ईच अँड एव्हरी मुमेंटला अस्मिताजी आपण हे कम्प्लीट करू आणि खुराणाजी बरोबर अजून एक आपण अवेअरनेस आणण्यासाठी तयार करू. कारण की एकटे खुराणाजी पुरेसे पडणार नाही आहे. हो की नाही? कारण की हा प्लॅस्टिक अवेअरनेस आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन समजावून सांगावं लागणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिस्टंट मॅनेजर सस्टेनेबिलिटी मनोज मिश्रा यांनी प्लॅस्टिक रिसायकलिंगची गरज काय आहे आणि ती या देशाच्या भाग्यविधात्यांना समजली पाहिजे यावर भाष्य करत प्लॅस्टिक रिसायकलिंग करण्यास पाठवलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय. जो ऑपरेशनल जनरेशन है वो बस उसमें थोड़ा थोड़ा सुधार कर सकते हैं. मोस्ट ऑफ द टाइम्स हमारे पेरेंट्स जो थे उनके टाइम पे दे वेर बिजी टू अरेंज ब्रेड बटर फॉर अस. They didn't have time to think about environment, to think about the sustainability. They were just thinking to make a beautiful life for their kids. So that's why at that time उनके schools में ऐसा कुछ event था नहीं जहाँ पे लोगों को बताया जाए what is waste management and what is the plastic waste. So वो जो नहीं कर पाए वो आप कर सकते हैं. And आप आज सीखोगे. If you learn today, you will implement tomorrow. And when you learn, when you implement, there will be change. It's like कि एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा और उस एक दिन के लिए हमें हर रोज कुछ न कुछ कोशिश करती रहनी चाहिए. So that's why we are approaching schools and that's why we are educating students and that's why we are also educating teachers also so that and parents, not only teachers. Parents here are in the form of teachers also and teachers are here in the form of parents also. So you are the role model for your kids. As correctly narrated by Bharat sir कि हम कंट्री चेंज करते हैं डिसिप्लिन रहता है, अपने कंट्री में आते हैं डिसिप्लिन टूटता है. वाई? देयर इज अ बिग रोल ऑफ एनवायरनमेंट. आप किस एनवायरनमेंट में रहते हो, आप किसके साथ रहते हो, उसका बहुत इफेक्ट पड़ता है. इट्स सेइंग ना कि अगर आप 4 बिजनेसमैनों के साथ रहते हो तो 5वें बिजनेसमैन आप बनोगे. अगर आप 4 टॉपर के साथ रहते हो तो 5वें टॉपर आप बनोगे. अगर आप 4 स्टूपिड लोग के साथ रहते हो तो 5वें स्टूपिड आप बनोगे. सो सिमिलरली अगर हम उस एक इन्वायरमेंट में रह रहे हैं जहाँ पे वेस्ट मैनेजमेंट को, जहाँ पे प्लास्टिक रिसाइकलिंग को, सस्टेनेबल लाइफस्टाइल को एक क्रूशियल इंपॉर्टेंस दिया जा रहा है, देन वो 5वें इंसान हम बनेंगे. और वो 5वें इंसान मैं अपने आंखों के सामने देख पा रहा हूँ. कितने लोग बैठे हुए हैं जिन्होंने आर्य ग्लोबलच्या डायरेक्टर नीलम मलिक यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना सांगितलं की आपण जे आपल्या मातीकडून घेतो ते आपण त्या मातीला परत देत असतो. हे एक सायकल आहे, म्हणून आपण प्लॅस्टिकचं नक्की काय करायचं यावर विचार आणि कृती करायला हवी. Programs and giving my schools, all my schools, the 50 schools that are here, this type of a program. No one gives us, right? How do we learn? How do my children learn? When the industries come to the school, then I can have a program which is sustainable. How? It is sustainable when we continue to do this. How many of you are really wanting to continue to this? Do you want to continue this and become plastic warriors? Yes. Thank you so much. I think you need a big thank you and gratitude from my side. You must do it. Even Mishra ji and Khurana ji and ma'am, everyone spoke about sustainability, and I used to always think it from where, like sir spoke about Indians and being Indians and wanting to throw garbage. From where has this come in our great country? The country which has given us everything, right from Vedas and Upanishads and the great heritage, that cultural heritage. From where has this come? How have we become kachra makers?
How is it so? From somewhere it has come, right? Because our country, we were, this is not the theory which I thought of. We had sustainable things in the sense we used plant-based things. We used everything that came from this Mother Earth because we revered Mother Earth. So everything came from this Mother Earth and went back into this Mother Earth. So anything that we used, whether it is the waste from the home or went to the cows or from the plants went back into the earth as compost, isn't it? Everything went back to the earth. So we ate in the leaves plate that Dron Patra, which is there in our so many of scriptures. It is mentioned Dron Patra, and Dron Patra went into the earth, and we put mud on it. So you gave me, I gave it back to you, right? From there this habit came, right? Collecting habit. So let us make this our habit, and I wish you all the best. I once again congratulate all the schools for participating, and my special congratulations to your principals. And of course, we are going to announce winners also. Yes, but everything matters, let me tell you. So for the winners, I wish that you continue this and become warriors. We want to make Kalyan Dombivli the best schools who have warriors, plastic warriors. Our name should be on the map of India. It's possible. Thank you, Namaste. आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक यांनी प्रदेशात आपल्या देशातील माणूस जेव्हा राहतो तेव्हा तो तेथील रूल्स अँड रेग्युलेशन कडक असल्यामुळे त्यांचं पालन करतो. रस्त्यावर कचरा फेकत नाही आणि तोच व्यक्ती जेव्हा भारतात आल्यानंतर रस्त्यावर कचरा फेकत असतो. म्हणून आपल्या देशातील कायदे कडक करण्याची गरज असल्याचं यावेळेस बोलून दाखवलं. When we Indians go abroad, and when we go abroad, the rules and regulations are so discipline is there, and we don't throw the waste paper on the road. But you won't believe the same Indian, when it comes to India, in Mumbai, in Kalyan, or wherever he stays, he will do the same action of throwing it out. Person is the same. The country is different. The laws are different. But they do that because of fear and the fine. Fear and the fine go hand in hand. So you try to sustain those values. But when you come back to this our own sweet country, we forget it. So I think as we will be taking many pledges, but a pledge to your own self that I will not do this. And believe me, this I do it when I'm in a car and you have somebody who's throwing out. I said, please stop, put it in this corner, and we put a small waste paper in the car also, so that we can put something there if required, but we will not throw to the road, because who will clean the road? Ultimately, people who are going to clean the road have to rework on what you have created. So with this, I would say it's a very great initiative, and I would like to tell all the teachers who have come from different schools, students coming from different schools, they're most welcome to Arya Gurukul, and after you have this award with you, just go. आर्य गुरुकुल शाळेच्या प्रिन्सिपल राधामणी अय्यर यांनी सांगितलं की आपली सिस्टीम गावापासून लहानपणी मी देखील पाहत आले आहे की निसर्गाची कोणतीच वस्तू वेस्ट जात नाही. The entire belt of south to till the east, the system is the same. Then I realized this is what the nature has prepared us, our elders, our seniors, like our grandparents have prepared us for the sustainability. Then things started growing and many plastic things have come. So today's topic is how are we going to do recycling? And we are not going to waste anything. We are not supposed to waste. We need to reuse. या कार्यक्रमादरम्यान प्लास्टिक रिसायकलिंग बाबत अवेअरनेससाठी आर्य गुरुकुल शाळेतील मुलांनी पथनाट्य करून जनजागृती केली. आर्य गुरुकुल स्कूल आनंदमय वातावरणात कथक नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळेस आर्य गुरुकुल अंबरनाथ प्रिन्सिपल निलेश राठोड, सेंट मेरीच्या मुख्याध्यापिका दिव्या बुरसे आणि मोठ्या संख्येने शिक्षक आणि पालकवर्ग उपस्थित होता. ज्या शाळेच्या मुलांनी प्लास्टिक गोळा करून रिसायकलिंगसाठी पाठवले त्यांनी आपले अनुभव शेअर करत त्याची गरज
सध्याच्या परिस्थितीत किती प्रमाणात आहे याबद्दलचं कथन केलं. Experience that plastic is not a barrier but just a friend, and that we are misusing it and throwing it on the roads, that we should not. So this tells us this initiative has made us aware about plastic and plastic recycling and reuse, and we are happy that we got to learn very nice and new things today. मेरा नाम अभिषेक है. मतलब टीचर के ना मेरे को ये कलेक्शन मिला. इससे हमें ये एक्सपेरिमेंट होता है कि प्लास्टिक हमारे सेहत के लिए भी सेहत है ना, हम ही उसको है ना ख़राब करते हैं, क्योंकि हमें ना उसको गीले कचरा सूखा कचरा एक ही में मिक्स करते हैं. ये हमें नहीं करना चाहिए, क्योंकि हमें सूखे कचरा और अलग कचरा गीला सूखा अलग अलग करना चाहिए, वरना ये हमारी सेहत के लिए हानिकारक होता है. पहले तो जब स्कूल में फर्स्ट प्रोग्राम हुआ इसको लेके, तब मैंने ज़्यादा इसको वो नहीं किया, इसके तरफ ज़्यादा मेरे को रियलाइज़ नहीं हुआ. कुछ दिन बाद मेरे को रियलाइज़ हुआ कि हमारी भी एक ड्यूटी है अपने नेशन के लिए. हमें भी अपना कंट्रीब्यूट करना चाहिए प्लास्टिक के लिए, ताकि वो पॉल्यूशन कम हो सके और उसके रिसाइकल से हम उसका जो प्रोडक्ट आएगा हम उसका और अच्छे से यूज़ कर सके. I, Suvish Shetty from St. Mary's High School, studying in grade 7. Through this program, I have learned that we should not throw plastics in road. We should keep plastics into waste for dry waste and wet waste. In school, we have been told to bring waste and our monitor also told to bring waste so that it will be reused in waste industries. Thank you. My name is Kushal Naidu from 10th B, and I am from St. Lawrence International School. So while collecting the plastics, we have gathered a lot of information, and it was a very hard task to collect the plastic. We have collected almost 37 kg of tons of plastic. So we have got to know about the pros and cons of the plastic, the myths, how to collect it, the waste garbage, the wet garbage, the dry garbage in blue dustbin, the wet garbage in green dustbin. So all it is a good task. So we have learned that we should not throw a plastic on a road. We should keep it we should throw it in a dustbin to find a way how it can be recycled. So plastic should not be even thrown on a road or in a buildings like that. So Good morning, sir. Myself Mayank. I am from गार्डन स्कूल ICSC स्टैंडर्ड 7. हमने करीब 37 kg प्लास्टिक कलेक्ट किया, और हमें कलेक्ट करते वक्त हमें बहुत अच्छा लगा, क्योंकि ये प्लास्टिक कुछ जनों को फ़ायदा दे सकता है रिसायकल होने के बाद. शिवाई बालक मंदिरची विद्यार्थिनी. आम्ही यावेळी 32 kg प्लास्टिक जमा केलं. तर यावरून मला हा अनुभव मिळाला की यामुळे प्लास्टिकचं प्रदूषणसुद्धा होत नाही आणि याचा पुनर्वापरसुद्धा होतो, आणि आम्ही नेक्स्ट टाईम जास्त प्लास्टिक जमा करण्याचा प्रयत्न करू. We are students of Arya Gurukul Nandivali. We have participated in the Plastic Warriors Recycle organized by ICPE, Indian Center for Plastics in the Environment. When we were doing this drive in our school, we had this mindset that plastic is not bad, but instead plastic is a boon. It's waste when littered around is bad. So we've taken this opportunity that we will recycle plastic in such a way that it can be used again. Plastic, if in waste, littered around, is a curse. But if plastic is recycled and used to the fullest, it is a boon. And we thank ICPE a lot for this initiative to make India a better India, a cleaner India. We are not trying to target plastic. We are not trying to go against plastic, but we are going against the waste of we are going against the plastic waste and the littering of plastic waste in the environment. So once again, a lot of thanks to ICPE and all of them involved in this drive. Thank you. Dear Math, Namaste. We, the students of Arya Gurukul Ambarnath, would like to congratulate all these winner schools for participating in Plastic Warrior contestant. We have got the third prize for collecting 147 kgs of plastic weight. I would like to thanks to ICPE for conducting this awareness and taking an initiative for cleaning our nation. Thank you, ICPE.
We would also like to extend our gratitude to Shrinkala Organization, Arya Global Initiative, and all the school winners for bringing this beautiful change, for impactful change in this cleaning and greener India. Thank you so much. Let's continue this noble initiative and be the stewards of the environment. Thank you. शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण.